नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन, कोणत्या अर्थतज्ज्ञ यांना महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला? ऑप्शन नंबर 1 आहे कर्नल सीता शेळके, ऑप्शन नंबर 2 आहे डॉक्टर सुखदेव थोरात, ऑप्शन नंबर 3 आहे डॉक्टर दिलीप धोंडगे आणि ऑप्शन 4 आहे डॉक्टर भालचंद नेमाडे. आणि याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 डॉक्टर सुखदेव थोरात. तर बघा, सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हे कर्नल सीता शेळके यांना मिळालेला आहे. जे आपलं दुसरं ऑप्शन आहे ते मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार हे डॉक्टर दिलीप धोंडगे यांना मिळालेलं आहे. आणि ऑप्शन नंबर जे 3 दिलेला आपल्याला साहित्यभूषण पुरस्कार आपले पद्मश्री डॉक्टर भालचंद्र नेमाडे. तर आपण चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन करत आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काही विशेष माहिती बघा या प्रश्नाबद्दल. ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या 135व्या पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 2 पहा, यांना 2026चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ऑप्शन पहा विनोद कुमार शुक्ल, ऑप्शन 2 आहे डॉक्टर अभय फिरोदी, ऑप्शन नंबर 3 आहे एडमोला एडेनले आणि ऑप्शन नंबर 4 आहे रिचर्ड रॉबसन. तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर अभय फिरोदी. तर 2026चा पुण्यभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे डॉक्टर अभय फिरोदी. तर जे बाकीचे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल बघा. तर विनोद कुमार शुक्ल यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर ॲडमोला एडेनेल यांना MS स्वामीनाथन पुरस्कार मिळालेला आहे, जे आपलं दुसरं ऑप्शन आहे. आणि बाकीचे जे ऑप्शन आहे तर बघा, रसायन विज्ञानमधला रिचर्ड रॉबसन यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर रिचर्ड रॉबसन यांना रसायन क्षेत्रामधला नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यासोबत सुसुमू कितागावा यांनासुद्धा रसायन विज्ञानचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आणि उमर यागी यांनासुद्धा रसायन विज्ञानचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण जेवढे होऊ शकतो तेवढे एक्सप्लेनेशन देत असतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचे. आणि 2025चा जो पुण्यभूषण पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला हा प्रश्नसुद्धा विचारू शकतो. तर 2025चा मिळालेला आहे डॉक्टर विजय केळकर यांना मिळालेला आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे देशातील पहिला प्रयोग बिबट्यांचे निर्बीजीकरण होणार आहे, तर ते कोणत्या शहरामध्ये होणार आहे असा प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर 1 आहे जुन्नर, ऑप्शन नंबर 2 आहे नागपूर, ऑप्शन नंबर 3 आहे पुणे आणि ऑप्शन नंबर 4 आहे मुंबई. तर देशातील म्हटलं तर यामध्ये देशाच्या शहराचे सुद्धा ऑप्शन राहू शकतात, पण आपण महाराष्ट्राचे दिले आहे तर कमी कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. तर याचं जे उत्तर आहे ते आहे जुन्नर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर ऑप्शन याचं करेक्ट उत्तर होणार आहे. जे वैज्ञानिक आहे त्यांचं नाव काय असणार आहे तर पॅन्थेरा पार्डस हे निर्बीजीकरण करणारे सायंटिस्ट आहे. जुन्नर येथील प्रायोगिक तत्त्वावर 115 बिबट्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे, हे लक्षात ठेवा. संख्या विचारू शकतात की एकूण किती बिबट्याचे करणार आहे. ठीक आहे. आणि भारताचे जे वनमंत्री आहे ते भूपेंद्र यादव आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न डायरेक्ट विचारला जातो की वनमंत्री कोण आहे म्हणून भारताचे. त्यानंतर महाराष्ट्राचे जेवढे पण पेपर होत असतात त्यामध्ये वनमंत्री विचारले जाईल तर ते महाराष्ट्राचे विचारू शकतात किंवा देशाचे सुद्धा विचारू शकतात. तर गणेश नाईक हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, सर्वाधिक जे हत्ती आहे ते कर्नाटकमध्ये. ठीक आहे, ऑप्शन प्रश्नामध्येच आन्सर दिलेला आहे, पण आपल्याला महत्त्वाचं पाहायचं काय तर सर्वाधिक कर्नाटकमध्ये आहे, पण त्याची संख्या काय आहे हे सुद्धा विचारू शकतात.
तर बघा, हत्तीची जी संख्या आहे ती कर्नाटकमध्ये सर्वात जास्त आहे. पण ती किती आहे तर 6013 हत्ती आहे कर्नाटकमध्ये. आसाममध्ये 2 नंबरला आहे भारतामध्ये, तर ते आहे 4159. त्यानंतर तामिळनाडूमध्ये आहे 3136 आणि केरळमध्ये आहे 2785. त्यानंतर उत्तराखंडमध्ये आहे 1792, ओडिशामध्ये आहे 912 हत्ती. आणि भारतामध्ये एकूण जर हत्ती पाहायचे आहे हे सुद्धा संख्या विचारू शकतात, तर 22,446 इतकी संख्या भारतामध्ये आहे. ठीक आहे. तर आणि हत्तीचा जो दिवस आहे म्हणजे जागतिक हत्ती दिवससुद्धा विचारू शकतात, तर 12 ऑगस्ट हा, हे लक्षात ठेवा. कारण की डायरेक्ट दिवसावर प्रश्न विचारला जातो दिनविशेषमध्ये, तर हे सुद्धा लक्षात असू द्या. 12 ऑगस्ट हा हत्ती दिन आहे. भारतात पहिल्यांदाच DNA आधारित जनगणना केली आहे. ठीक आहे. तर DNA आधारित जनगणना भारतामध्ये पहिल्यांदा केली आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. ठीक आहे. प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या शहराला गॅस्ट्रोनॉमी शहर म्हणून ओळखलं जाते किंवा ओळख मिळालेली आहे? ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 5चं ऑप्शन पहा. पहिलं सुरत, ऑप्शन नंबर 2 आहे पुणे, ऑप्शन नंबर 3 आहे इंदोर आणि ऑप्शन नंबर 4 आहे लखनौ. तर गॅस्ट्रोनॉमी शहर म्हणून ओळख मिळालेलं शहर आहे लखनौ. याचं जे उत्तर आहे ते आहे लखनौ उत्तर आहे. तर सर्वांनाच माहिती आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे. ठीक आहे. तर उत्तर प्रदेशातील काही महत्त्वाचे जे प्रश्न विचारू शकतात आपल्याला पेपरमध्ये ते आहे, उत्तर प्रदेशला जे उच्च न्यायालय आहे त्याचं नाव काय? तर ते पहिलं गोष्ट म्हणजे तर अलाहाबाद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचं डायरेक्ट नाव विचारू शकतात, तर ते आहे अरुण बन्साली हे आहे. आणि उत्तर प्रदेशची जी राज्यपाल आहे ते सुद्धा विचारू शकतात, आनंदीबेन पटेल. आणि मुख्यमंत्री तर सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता, सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. डेली मॉर्निंगला 7 वाजता या चॅनलवर आपला करंट अफेअरचा चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असतो. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.